नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय किंवा MPSC गट ब गट क च्या एक्झाम्स जवळ आहेत आणि तलाठीच्या एक्झामसाठी सुद्धा एक विषय असा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे विज्ञान. तर जनरल सायन्सची तयारी कशी करावी हे बऱ्याच मुलांना खूप कन्फ्युजिंग असतं. पण त्यासाठी तुम्ही नेहमी ऐकलं असेल की स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्याची रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 2026मध्ये तुम्ही ठरवलं असेल की कोणती तरी एक एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कळत नाही आहे की जनरल सायन्स जे प्रिपरेशन आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यातले सगळे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत, इंडेक्स मी तुम्हाला दाखवते. यातले टॉपिक्स काय महत्त्वाचे आहेत. इयत्ता आठवीच्या बुक्समधले हे पॉईंट्स आहेत. तर हे आपण बघूया इंडेक्समध्ये काय काय गोष्टी आहेत. तर बघा, आज आपण बघणार आहोत या व्हिडिओजमध्ये सजीवसृष्टी, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, आरोग्य व रोग. तर हे सगळे असे टॉपिक्स आहेत की जे आपण काय करणार आहोत, 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ जर मोठा झाला तर मी याचा पार्ट 2 काय करणार आहे तुमच्यासाठी टाकणार आहे. ठीक आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. पहिला असा धडा आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. यामध्ये महत्त्वाचं काय, सजीवसृष्टी चला तर मग सुरुवात करूया. पहिला असा धडा आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचा जो भाग आहे तो एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणताही पेपर बघा, पोलीस भरतीचे पेपर्स असतील किंवा MPSCचे पेपर्स असतील, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो असा टॉपिक आहे विज्ञानामध्ये तो आहे बायोलॉजी, ज्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न येतात. तर या धड्यामध्ये काय महत्त्वाचे असे मुद्दे आहेत ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर मी हायलाईट करते इथे बघा. 1735मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले. तर कोणते कोणते 2 सृष्टी होते, वनस्पती व प्राणीसृष्टी. 1866मध्ये मग हेकेल यांनी काय केलं, 3 सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. एक होतं प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. तर यावरती तुम्हाला प्रश्न आहेत आणि PYQमध्ये तुम्ही जर चेक केलं तर हे असे प्रश्न तुम्हाला नक्की त्यामध्ये मिळतील. 1925मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचं 2च गट केलं. एक होतं आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. तर परीक्षेला सरळ यावरती असा प्रश्न येऊ शकतो की आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी असे 2 गट कोणत्या शास्त्रज्ञांनी केले. तर त्याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे चॅटन. 1938मध्ये कोपलँड यांनी काय केलं, तर सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. जीवशास्त्रावरती काही क्वेश्चन्स मी मागच्या व्हिडिओजमध्ये टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही चेक करायचं आहे आणि ते क्वेश्चन्सवरून तुम्हाला जाणवेल की कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. चला तर मग पुढचा असा भाग बघूया आपण. महत्त्वाचं असं काय आहे, रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे 1920-1980 त्यांचा असा काळ आहे. हे अमेरिकेचे एक इकोलॉजिस्ट होऊन गेले आहेत. त्यांनी सजीवांची 1969 हे वर्षसुद्धा महत्त्वाचं आहे, सजीवांची 5 गटांमध्ये वर्गीकरण केले. तर या चार्ट बघूया आता महत्त्वाचा. सजीव, तर सजीवांमध्ये 2 भाग असे, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. तर आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव येतात. जे काही असे एकपेशीय सजीव की ज्यांचे केंद्रक किंवा पेशी अंगक हे नसतातच किंवा ते विकसित पूर्णपणे झालेले नाही. तर हे सर्व कशामध्ये येतात, आदिकेंद्रकीमध्ये येतात. आणि आदिकेंद्रकीमध्ये सृष्टी मोनेरा ही एक सृष्टी यामध्ये येते. दृश्यकेंद्रकीमध्ये पाहिलं तर एकपेशीय सजीवसुद्धा आहेत आणि बहुपेशीय सजीवसुद्धा आहेत. तर यामध्ये दुसरी सृष्टी येते प्रोटिस्टा. बहुपेशीय प्राण्यांमध्ये 3 असे भाग परत झालेले आहेत, कवके, वनस्पती व प्राणी. तर यांचा सेपरेटली आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे त्यांनी डिटेलमध्ये याच्याबद्दल दिलेलं आहे. तर कवके जे बघाल तर पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असे, म्हणजे त्यांना पेशीभित्तिका असते परंतु ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. आणि वनस्पती ज्या आहेत त्यांना पेशीभित्तिकाही असते व ते प्रकाश संश्लेषणसुद्धा करू शकतात. आणि प्राणी पेशींमध्ये तर पेशीभित्तिका नसते. तर डिटेलमध्ये आपण एक एक पाहूया. तर पहिले बघा, सृष्टी मोनेरा. महत्त्वाचं असं, यावरती पण खूप सारे प्रश्न असे येऊन गेलेले आहेत. सृष्टी मोनेरा यामध्ये यांची जी लक्षणं आहेत ती महत्त्वाची आहेत की हे जे सर्व सजीव आहेत हे कसे असतात, एकपेशीय असतात. ते स्वयंपोषी असतात किंवा काही परपोषीसुद्धा असतात. मोनेरामध्ये जर इथे बघितलं ते लिहिलं आहे बघा की यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. तर जीवाणू जे आहेत आणि विशेषतः लॅक्टोबॅसिलाई जीवाणू, जर असा प्रश्न आला की कोणत्या सृष्टीमध्ये त्यांचा समावेश होतो तर ते आहे मोनेरा. मग मोनेरा या सृष्टीमध्ये कोणाचा समावेश होणार आहे, तर जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश.
खूप खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. यावरती PYQs खूप येऊन गेलेले आहेत. तर मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. तर अनेक जे जीवाणू आहेत त्यांचा बघा इथे फोटोज आहेत. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आहे, ओके, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, ट्रेप्टोनोमा पॅलिडम, वायब्रियो कॉलरी, हे सगळे जे असे रोग निर्माण करणारे जे जीवाणू आहेत त्यांचे चित्र आहेत इथे. ठीक आहे. तर पुढे आपण बघूया याचं जे लक्षणं आहेत. हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. खूप महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे की हे आदिकेंद्रकी असतात. पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक त्यांच्यामध्ये नसतात. तर हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. दुसरी जी सृष्टी आहे ती आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा या सृष्टीची लक्षणं आपण बघूया की सजीव हे कसे असतात, एकपेशी असतात, परंतु त्यांच्यामध्ये पटलबद्ध असे केंद्रक असते. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. तर छद्मपाद असं याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, तर अमिबा म्हणू शकतो, पॅरामेशियम, वॉल्वॅक्स, युग्लिना. तर हे उदाहरणंसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणासकट तुम्हाला विचारलं जातं की यांचा समावेश कुठल्या सृष्टीमध्ये होतो. तर ऑप्शनमध्ये तुम्हाला बघायचं आहे प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये त्यांचा काय होतो, समावेश होतो. तर यांचं हे जे आहेत हे स्वयंपोषी असतात. उदाहरणं बघा आत्ताच आपण बघितले. ठीक आहे. तर नेक्स्ट सृष्टी बघूया आपण. सृष्टी 3 कवके, ज्यांना फंगी किंवा फंगाय असं म्हटलं जातं. तर पावाचा किंवा भाकरीचा तुकडा यांनी ते एक उदाहरण दिलं आहे बघा. तर ते खूप दिवस जर ठेवलं तर त्यावरती कापसासारखे पांढरे तंतू आपल्याला वाढलेले दिसतील. तर तेच काय असतं, बुरशी ज्याला आपण म्हणतो. तर त्या बुरशींचा जो समावेश आहे तो कवके फंगी या वर्गामध्ये होतो. इथे बघा एक इंटरेस्टिंग असा पॉईंट्स दिला आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे, तर पुणे येथे आहे, हे लक्षात ठेवा. ही काही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते आणि 1952 साली याचं स्थापना करण्यात आली होती. तर कवक सृष्टीबद्दल आपण बघत होतो, त्यांची लक्षणं आपण बघूया. कवक सृष्टीमध्ये परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. म्हणजे यांची जी केंद्रकं असतात ती डेव्हलप्ड असतात आणि ते परपोषीसुद्धा असतात. बहुसंख्येची कवके आहेत, म्हणजे सर्वच नाही पण बहुसंख्य जी कवके आहेत ती कशी असतात, मृतोपजीवी असतात, म्हणजेच कुजलेल्या पदार्थांवरती ते जगतात. त्यांची जी पेशीभित्तिका आहे कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. ज्यांनी PYQचा अभ्यास केला ना त्यांना या मुद्द्यावरती प्रश्न नक्कीच त्यांना बघायला मिळाला असेल की कवकांची जी पेशीभित्तिका आहे ती कशाची बनलेली असते, तर ती कायटीनची बनलेली असते. नेक्स्ट पुढचा पॉईंट बघूया आपण. तर कवकमध्ये काय काय एक्झाम्पल्स येतात, किण्व, बेकर सिस्ट म्हणजे जो की पावलादी बनवण्यासाठी जो ईस्ट वापरला जातो तो ईस्ट, बुरशी सर्व प्रकारच्या, ॲस्परजिलस म्हणजे काय मक्याच्या कणसावरील बुरशी, ओके, पेनिसिलियम, भूछत्रे म्हणजेच मशरूम, सर्व प्रकारचे जे मशरूम्स आहेत त्यांचा समावेश या वर्गामध्ये होतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. सूक्ष्मजीव्स, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज बघूया. सूक्ष्मजीवांमध्ये बघा तर आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे त्यांचे 2 प्रकार पडतात. आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये का कोण कोण येतं, तर सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत त्यांचा समावेश आदिकेंद्रकीमध्ये होतो आणि दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके व शैवाले. तर हे लक्षात ठेवा, चार्टनुसार आपल्याला लक्षात ठेवायला खूप इझी पडतं. तर दृश्यकेंद्रकीमध्ये कोणाचा समावेश होतो, आदिजीव, कवके व शैवाले यांचा समावेश होतो. तर त्यात एक पॉईंट बघूया आपण. जीवाणू, बॅक्टेरिया, त्यांचा जो आकार आहे तो 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. जीवाणू जे असतात ते एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन कॉलनीज बनवतात, म्हणजे ते स्वतंत्रही राहतात किंवा मग कॉलनी बनवूनही राहू शकतात. जीवाणू पेशी हे आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटल, आदिकेंद्रकी म्हणजेच काय, तर असे की ज्या पेशींचे केंद्रक आणि पटलयुक्त अंगके त्यांना नसतात. पेशीभित्तिका त्यांना असते. प्रजनन हे बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एकाच पेशीचे 2 भाग होऊन, खूप महत्त्वाचा असा पॉईंट आहे हा. प्रजनन जे आहे ते कसे होते, द्विखंडी भवनाने होते. अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. परीक्षेत कसेही प्रकारचे वाक्य तुम्हाला बनवले जाऊ शकतात. MPSCमध्ये विशेषतः 4 अशी वाक्य दिलेली असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य असं वाक्य ओळखायचं असतं. त्यासाठी तुम्हाला ही जी रिव्हिजन आहे ही खूप महत्त्वाची आहे. तर नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे तुम्ही. याचं बघा इथे दिलेले गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, सर्पिल आकार, म्हणजे त्यांचे जे आकार आहेत ते कशा प्रकारे असू शकतात. पुढे बघूया आपण आदिजीव. आता आदिजीव कोण आहेत, तर माती, गोडं पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात
देखील आढळतात. ते तिथे राहतात आणि रोगास काय होतात, कारणीभूत ठरतात. दृश्य केंद्रकी पेशी असतात आणि हे आढळणारे असे एकपेशीय सजीव आहेत. प्रजनन यांचं सुद्धा कसं होतं, द्विखंडन पद्धतीने होतं. उदाहरणार्थ बघा, अमिबा, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात राहतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. अँटामिबा हिस्टोलिटिका महत्त्वाचे आहेत. अमांश होण्यासाठी कारणीभूत असणारे प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आदिजीव आहे, यामुळे आपल्याला काय होतो, मलेरिया, हिवताप होण्यासाठी ते कारणीभूत असतात. तर हे लक्षात ठेवा, यावरती पण खूप प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि युग्लिना यामधलं एक उदाहरण आहे जे की स्वयंपोषी आहेत. बाकी जर तुम्ही बघाल तर ते स्वयंपोषी नाही आहेत, पण युग्लिना हा स्वयंपोषी आहे. पुढचं बघा, कवके, फंगी. कवके आपण बघितलं की जे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये ते काय होतात, आढळतात. हे दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. प्रजनन यांचं लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. याचं जर उदाहरण बघितलं तर ईस्ट आपण उदाहरण बघितलं होतं. कॅन्डिडा, आळंबी म्हणजेच मशरूम हे त्या एक्झाम्पल्समध्ये येतं. चौथा जर भाग बघितला तर शैवाले. तर शैवाले जे आहेत ते पाण्यामध्येच वाढतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय व स्वयंपोषी सजीव आहेत. पेशीतील हरितलवकाच्या साह्याने. आता शैवाले जे आहेत त्यांच्यामध्ये हरितलवक असतात. तर असे काही उदाहरणं बघूया की क्लोरेल्ला, क्लॉमिडोमोनास. MPSCमध्ये हे अशावरती खूप प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा की शैवाल्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे असे सूक्ष्मजीव जे म्हणजे विषाणू, व्हायरस. तर विषाणूंना सामान्यतः ॲक्च्युली सजीव मानलं जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी असा केला जातो. विषाणू अतिसूक्ष्म असतात, म्हणजे ते जीवाणूपेक्षा सुद्धा 10 ते 100 पटीने लहान असून त्यांना फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच आपल्याला पाहता येतं. ते स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये आढळतात. विषाणू म्हणजेच काय नक्की, तर असंही तुम्हाला स्टेटमेंट परीक्षेला येऊ शकतं. विषाणू म्हणजे DNA जे की डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल, फुल फॉर्म आहे हा DNAचा, किंवा RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक आम्ल पासून बनलेला हा लांब लचक रेणू असून त्याला काय असतं, प्रथिनांचं आवरण असतं. आता विषाणू जे आहेत ते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व पेशींच्या मदतीनेच ते काय करतात, स्वतःची प्रथिने बनवतात आणि त्यांची जी संख्या आहे ते वाढवतात. आणि विषाणूमुळे काय होतं, वनस्पती व प्राण्यांना विविध असे रोग होतात. या चार्टमध्ये बघा तर एक शॉर्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे की मानवांमध्ये कोणते कोणते विषाणू अफेक्ट करतात. तर पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्सचा विषाणू, पिकोर्नो किंवा पिकार्नो विषाणू हा गुरांमध्ये आढळतो. लक्षात ठेवा. टोमॅटो विल्ट यावरती पण प्रश्न आलेले आहेत. तंबाखूमध्ये मोझाईक विषाणू हा हल्ला करतो. त्यानंतर बॅक्टेरियोफेज नावाचा जो विषाणू आहे तो जीवाणूवरच हल्ला करतो. अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुसरा धडा, आरोग्य व रोग. तर चला तर मग याची एकदा क्विक रिव्हिजन आपण करून घेऊया. सुरुवातीला आपण बघितलं होतं की 1735मध्ये कार्ल लिनियस यांची 2 सृष्टी, त्यानंतर हेकेल यांची 1866मध्ये केलेली 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण, चॅटन यांचं 2 सृष्टीमध्ये वर्गीकरण आणि कोपलँड यांनी 4 सृष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं होतं. त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांची पंचसृष्टी आपण बघितलं. त्यामध्ये पहिलं होतं मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती व प्राणी अशा या 5 सृष्टीमध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं. आणि त्याचं मग आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. मोनेरा याचं लॅक्टोबॅसिलाई जीवाणू ही उदाहरणं पाहिली होती. प्रोटिस्टा याच्यामध्ये अमिबा वगैरे प्रचलनासाठी छद्मपाद यांचा वापर करतात. कवके फंगी ज्यामध्ये अनेक प्रकारचे बुरशी त्यांचा समावेश होतो. कवकांची पेशीभित्ती काही कायटीनपासून बनलेली असते. आणि मग आपण बघितलं होतं की मायक्रोबीज म्हणजे सूक्ष्मजीव, ज्यामध्ये सुद्धा आदिकेंद्रकी आणि दुष्टकेंद्रकी असे 2 प्रकार. आणि त्यामध्ये पहिलं जीवाणू, आदिजीव, कवके आणि मग शैवाले आपण पाहिलं होतं. आणि मग शेवटी आपण पाहिलं होतं विषाणूंबद्दल, जे की सूक्ष्मजीवांमध्ये मोडत नाहीत, परंतु त्यांचा अभ्यास जो आहे तो मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो, कारण की ते सजीव व निर्जीवांच्या काय आहेत तर सीमारेषेत आहेत. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर हे पुढचे जे प्रश्न आहेत ना तर ते सुद्धा आपण सोडवूया. कवकांचा समावेश जो आहे तो होतो कॅन्डिडा, त्याचं उदाहरण आहे. प्रोटोझोवा यामध्ये येतो अमिबा. त्यानंतर विषाणू हे बॅक्टेरियोफेज हा विषाणू आहे. त्यानंतर क्लोरेल्ला हे उदाहरण शैवालाचं आहे. आणि जीवाणू जे असतात ते कसे असतात, आदिकेंद्रकी असतात. चूक की बरोबर? लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत तर नाही, लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी नाही आहेत, तर ते उपयोगी आहेत. ते दही आणि ताक यामध्ये आढळतात. कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली असते तर येस. अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो तर हे सुद्धा बरोबर आहे. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो तर आपण बघितलं
की प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. ठीक आहे, तर त्यामुळे हे चुकीचं आहे. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे, तर जीवाणूजन्य रोग नाही आहे, तर हा आहे विषाणूंमुळे होणारा, टोमॅटोवरती होणारा हा रोग आहे. त्यानंतर पुढे बघा, ओळखा पाहू मी कोण, हे प्रश्न बघूया. मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात, तर असा मी कोण, तर आधिकेंद्रकी पेशी. ठीक आहे, तर याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, आधिकेंद्रकी पेशी. मला केंद्रक, प्रद्रव्य पटल युक्त पेशी अंगके असतात, तर असे जे आहे ते आहे दृश्य केंद्रकी पेशी. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते, तर कवके. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते, तर मोनेरा सृष्टी. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो, तर असे आहेत विषाणू. माझे शरीर निरावयी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे, तर असे आहेत शैवाल. तर याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे शैव. तर आय होप तुम्हाला आज खूप इंटरेस्टिंग माहिती यामधून मिळाली असेल आणि तुमच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे ती कशी करावी हे तुम्हाला समजलं असेल. याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्सचं तुम्हाला PDF हवं असेल तर टेलिग्रामवरती मला मेसेज करा. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. यूट्यूबवरती फार मोठा व्हिडिओ टाकता येत नाही, नाहीतर मग व्ह्यूज कमी येतात. त्यामुळे आज आपण थांबूया इथे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही आहात तुम्ही, नक्की सबस्क्राईब करा. आणि जर पोलीस भरती किंवा तलाठीसाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल खूप मिनिमम चार्जेसमध्ये, मी असेच चित्र घेऊन तुम्हाला सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक विषय तुम्हाला डाऊट्स विचारायचे असतील, काही असेल तर तुम्ही प्रत्यक्ष मला डाऊटसुद्धा विचारू शकता. तर त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर टेलिग्रामवरती मला मेसेज करायचं. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. चला तर मग बाय बाय.